नमस्ते. प्राचीन भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर एक असा काळ दिसतो जिथे कला, विज्ञान आणि समृद्धी अक्षरशः शिखरावर पोहोचली होती. एक असं युग ज्याला सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं, आणि ते युग होतं गुप्त साम्राज्याचं. पण कधी विचार केलाय का की कोणत्याही युगाला सुवर्णकाळ असं का म्हटलं जातं? नक्की असं काय घडतं की तो काळ इतिहासाच्या पानांवर इतका खास बनून राहतो? चला आधी हेच समजून घेऊया. ते केवळ राजकीय स्थैर्य असतं का, ज्यामुळे समाजात शांतता आणि सुबत्ता नांदते? की कलेला मिळणारा राजाश्रय असतो, ज्यामुळे अप्रतिम कलाकृती निर्माण होतात? की मग विज्ञानात होणारी एखादी अविश्वसनीय प्रगती? आणि गंमत म्हणजे गुप्त काळात हे सगळे घटक अगदी अचूकपणे एकत्र जुळून आले होते. राजकीय स्थिरता होती, कलेची भरभराट होती आणि ज्ञानाचा तर जणू स्फोटच झाला होता. ह्या तिन्हींच्या संगमातूनच तो सुवर्णकाळ घडला. पाहूया तरी हे नेमकं कसं झालं. आता बघा, कोणत्याही महान युगाचा पाया हा त्याच्या नेतृत्वानेच रचला जातो, बरोबर? गुप्त साम्राज्याचा पाया काही अत्यंत पराक्रमी आणि दूरदृष्टीच्या शासकांनी रचला होता. या साम्राज्याला खरा आकार दिला तो 3 प्रमुख राजांनी. पहिला चंद्रगुप्त, ज्याने पाया घातला, त्याचा पराक्रमी पुत्र समुद्रगुप्त, ज्याने साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला, आणि मग आले दुसरे चंद्रगुप्त, ज्यांच्या काळात हे साम्राज्य वैभवाच्या अक्षरशः शिखरावर पोचलं. सुरुवात झाली पहिल्या चंद्रगुप्तांपासून. ते होते संस्थापक. त्यांनी लिच्छवी राजकन्याशी विवाह करून आपल्या राज्याची ताकद वाढवली आणि स्वतःसाठी महाराजाधिराज ही पदवी धारण केली. म्हणजे नुसता राजा नाही, तर राजांचाही महान राजा. त्यांच्यानंतर आले त्यांचे पुत्र समुद्रगुप्त, आणि हे एक अजब रसायन होतं खरंच. एका महान योद्ध्याचं आणि एका हळव्या कलावंताचं दुर्मिळ मिश्रण. एकीकडे त्यांनी संपूर्ण भारतभर विजय मिळवले, तर दुसरीकडे ते स्वतः एक उत्तम कवी आणि संगीतकार होते. कल्पना करा, त्या काळातल्या नाण्यांवर त्यांचं वीणावादन करतानाचं चित्र सापडतं. यातूनच त्यांचं कलाप्रेम दिसून येतं. आणि मग आले दुसरे चंद्रगुप्त, ज्यांना इतिहास विक्रमादित्य या नावानं ओळखतो. त्यांनी शकांचा पराभव करून साम्राज्याला स्थैर्य तर दिलंच, पण त्यांची खरी ओळख युद्धांमुळे नाही, तर त्यांनी कला आणि साहित्याला दिलेल्या अभूतपूर्व प्रोत्साहनामुळे आहे. इथूनच खऱ्या सांस्कृतिक उत्कर्षाला सुरुवात झाली. आणि हेच बघा, एकदा का राज्यात शांतता आणि स्थैर्य आलं की मग कला आणि साहित्यासाठी एक सुपीक वातावरण तयार होतच. या काळात भारतीय साहित्याने एका नवीन उंचीला स्पर्श केला. या युगाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे महाकवी कालिदास. ते दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते, आणि त्यांच्या लेखणीने भारतीय साहित्याला अजरामर केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांचं अभिज्ञान शाकुंतल हे नाटक तर बघा, काय सुंदर कथा आहे. राजा दुष्यंत आणि शकुंतलेची ही प्रेमकथा, ज्यात प्रेम आहे, एका शापामुळे आलेला विरह आहे, आणि मग एका अंगठीमुळे झालेलं पुनर्मिलन आहे. ती अंगठी एका माशाच्या पोटात सापडते आणि राजाला सगळं आठवतं. वाह, काय कल्पना आहे नाही का? यावरून त्या काळातील कथाकथनाचं कौशल्य आपल्याला लक्षात येतं. पण थांबा, गुप्तकाळ म्हणजे फक्त कला आणि साहित्य नाही. हा काळ विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानातील मोठ्या प्रगतीचाही साक्षीदार होता. एक साधा प्रश्न आहे, आजच्या काळात एवढ्या टेक्नॉलॉजीनंतरही लोखंडी वस्तूंना गंज लागतोच. मग विचार करा, 1600 वर्षांपूर्वी बनवलेला एखादा लोखंडी स्तंभ तो गंजाशिवाय टिकू शकतो का? विश्वास बसणार नाही, पण हो, दिल्लीतला मेहरोलीचा लोहस्तंभ हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि यामागचं विज्ञान तर आणखी थक्क करणार आहे. त्या काळातल्या धातुशास्त्रज्ञांनी यात फॉस्फरसचं प्रमाण इतकं अचूक ठेवलं होतं की त्यावर हवेमुळे एक नैसर्गिक संरक्षक थर तयार झाला, आणि म्हणूनच 1600 वर्षानंतरही तो गंजलेला नाहीये. हे त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानाचं एक अविश्वसनीय प्रतीक आहे. हा काळ फक्त तंत्रज्ञानाचा नव्हता, तर महान विचारवंतांचाही होता. आर्यभट्ट, ज्यांनी जगाला शून्य दिला आणि ग्रहणांमागचं विज्ञान सांगितलं. सुश्रुत, ज्यांनी शस्त्रक्रियेचा पाया रचला. चरक, ज्यांनी वैद्यकशास्त्रात क्रांती घडवली. एकापेक्षा एक दिग्गज होते. या शास्त्रज्ञांचा प्रभाव आजही किती खोलवर आहे हे यावरूनच दिसतं. भारताचा पहिला उपग्रह आणि सर्वोच्च विज्ञान पुरस्कार दोन्ही आर्यभट्ट यांच्या नावाने ओळखले जातात. हा त्यांच्या चिरस्थायी योगदानाचाच सन्मान आहे. अर्थात काळानुसार गुप्त साम्राज्याचाही अस्त झाला, पण त्यांनी मागे ठेवलेला जो वारसा आहे तो मात्र आजही भारताच्या संस्कृती आणि ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग बनून राहिला आहे. पुराणांची निर्मिती, कालिदासाचं अजरामर साहित्य, वैद्यकशास्त्रातील प्रगती आणि गणितातील तो क्रांतिकारक शून्य, या सगळ्यांमुळेच गुप्तकाळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरला. हा केवळ राजकीय विजय नव्हता, तर बौद्धिक आणि सांस्कृतिक उत्कर्षाचा एक अद्वितीय संगम होता.
आणि जाता जाता एक प्रश्न, गुप्त काळाप्रमाणे आजच्या आधुनिक जगात असे कोणते घटक एकत्र येऊ शकतात जे एका नवीन सुवर्णकाळाला जन्म देतील? विचार करायला नक्कीच हरकत नाही.